नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रथम सत्र सराव प्रश्नपत्रिका आपण पाहत आहोत. त्यामुळे नमुना प्रश्न आपणासमोर येतात आणि स्वरूप काय आहे प्रश्नपत्रिकेचं हे लक्षात येईल. प्रश्न तिसरा आपण सोडवणार आहोत. 2 सोडवलेले आहेत. खालील कृती पूर्ण लिहा, कोणतीही एक. 2 रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे विरुद्ध कोन समान मापाचे असतात. या प्रमेयाची सिद्धता लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. पक्ष आहे रेषा ए बी आणि रेषा सी डी परस्परांना ओ बिंदू छेदतात. कोन ए ओ सी एकरूप कोन बी ओ डी त्याचा विरुद्ध कोन ही पहिली रिकामी जागा. त्यानंतर कोन ए ओ डी त्याला एकरूप कोन बी ओ सी ही दुसरी रिकामी जागा. सिद्धता कोन ए ओ सी अधिक कोन बी ओ सी हा 1 नंबरचा आणि हा 2 नंबरचा हे कोण रेषीय जोडीतील आहेत, त्यामुळं 180 त्यांची बेरीज आहे. त्याच पद्धतीने कोन बी ओ सी आणि कोन बी ओ डी 3 नंबरचा कोन म्हणजे 2 आणि 3 हा 1 मानला. कोन ए ओ सी 2 आहे, कोन सी ओ बी आणि 3 आहे बी ओ डी. त्यामुळं 2 आणि 3 म्हणजेच कोन सी ओ बी अधिक कोन बी ओ डी 180 रेषीय जोडीतील कोन. 1 आणि 2ची उजवी बाजू समान आहे म्हणून डावी बाजू सारखी दाखवायची. कोन ए ओ सी अधिक कोन बी ओ सी रिकामी जागा इथं तिसरी 1 2 3 चौथी बरोबर कोन बी ओ सी अधिक कोन बी ओ डी म्हणजे हे दोघं बरोबर हे या दोघांची बेरीज बरोबर या दोघांची बेरीज. ओके. त्यानंतर कोन ए ओ दोन्ही बाजूचा कोन बी ओ सी गेल्यामुळं कोन ए ओ सी अधिक कोन बी ओ डी राहिलेला आहे. ओके. म्हणजे कोन ए ओ सी अधिक कोन बी ओ डी ही एक रेषे विरुद्ध कोणांची जोडी एकरूप दाखवली. याचप्रमाणे कोन बी ओ सी बरोबर किंवा एकरूप कोन ए ओ डी दाखवता येते. ओके. या ठिकाणी प्रश्न तिसऱ्यामध्ये मध्ये 2 कृती पूर्ण करायचे आहेत. त्यातली एक सोडवायची आहे. 3 गुण आहेत. दुसरे आहे त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर. तर ए बी सी संगत पी क्यू आर या संगतीनुसार संगत एकरूप कोन व संगत बाजूंची गुणोत्तरे लिहा. खालील कृती पूर्ण करा. कोन ए म्हणजे पहिल्या कोणाला कोन पी पहिलं अक्षर कोन ए एकरूप कोन पी. दुसरं अक्षर कोन बी एकरूप कोन क्यू. तिसरं कोन सी एकरूप कोन आर ही पहिली दुसरी तिसरी चौथी रिकामी जागा. हे संगत कोण एकरूप झाले. त्यानंतर संगत बाजू पहिलं दुसरं भागिले पहिलं दुसरं यातलं दुसऱ्यातलं ए बी भागिले पी क्यू बरोबर दुसरं तिसरं बी सी भागिले क्यू आर ही रिकामी जागा बरोबर पहिलं तिसरं ए सी भागिले पहिलं तिसरं पी आर. ओके. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे ब. त्यात ते 2 सोडवायचे आहेत. या ठिकाणी 4 असतात. प्रत्येकी 3 गुण 3 दुनी 6. पहिला आहे पुढील विधानाचे नामनिर्देशित आकृती काढून पक्ष व साध्य लिहा. विधान आयताचे कर्ण एकरूप असतात. ए बी सी डी हा आयत आहे, त्याचे कर्ण ए सी आणि बी डी आहेत. म्हणजे ही आकृती झाली. पक्ष काय दिलेला आहे. चौकोन ए बी सी डी हा आयत आहे. साध्य काय आहे. 2 कर्ण एकरूप आहेत. कर्ण ए सी एकरूप कर्ण बी डी. ओके. इथं कर्ण ए सी एकरूप कर्ण बी डी. ओके. त्यानंतर दुसरा आहे सिद्ध करा कोणत्याही त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. या ठिकाणी कोणताही एक त्रिकोण ए बी सी दिला आहे. बी सी या एका बाजूला एल ही रेषा समांतर काढलेली आहे. या ठिकाणी साध्य आहे कोन ए अधिक कोन बी अधिक कोन सी बरोबर 180 तिघांची बेरीज 180 अंश आहे. ए हा कोन बी ए सी असा लिहिता येतो. कोन बी ए बी सी असा लिहितो तो. कोन सी हा ए सी बी असा लिहिता येतो. रचना रेषा एल ही समांतर बाजू बी सीला काढलेली आहे. म्हणजे बी सीला एल रेषा समांतर काढलेल्या आहे. ए बिंदूतून ए या शिरोबिंदूतून. ओके. ए या शिरोबिंदूतून रेषा एल समांतर बाजू बी सी काढली. आता या ठिकाणी रेषा एल समांतर बाजू बी सी आणि ए बी छेदे का घेतली तर हा 1 नंबरचा आणि 2 नंबरचा कोन म्हणजे कोन डी ए बी. कोन डी ए बी एकरूप कोन ए बी सी कारण व्युत्क्रम कोन इथं लिहिलेले आहेत. ओके. कोन डी ए बी एकरूप कोन ए बी सी व्युत्क्रम कोन. त्यानंतर
पलीकडे हा समजा 3 घेतला आपण, कोण EAC आणि कोण ACB, AC छेदिका घेतले असता, हे सुद्धा हितक्रम कोण आहेत. इथं रेषा इथं छेदिका AB घेतलेली होती, इथं छेदिका AC घेतली, त्यामुळे 3 आणि 4 कोण EAC, एकरूप कोण ACB. इथे हितक्रम कोण आहेत, इथं नमूद केलं आहे. हे नंबर 2. 1 आणि 2 यांची डाव्या बाजूंची बेरीज कोण DAB अधिक कोण EAC बरोबर कोण ABC अधिक कोण ACB इथं घेतलेली आहे. म्हणजे या ठिकाणी जसं 1 बरोबर 2, 3 बरोबर 4, म्हणून 1 अधिक 3 बरोबर 2 अधिक 4. जर 1 अधिक 3 मध्ये हा 5 नंबरचा कोण BAC मिळवला तर 1 अधिक 5 अधिक 3 होणार आहे आणि पलीकडं 2 अधिक 4 अधिक 5 होणार आहे. मग 1 अधिक 5 अधिक 3 म्हणजेच त्रिकोणाचे 3 म्हणजेच रेषे जोडीतील कोण आहेत ते 1, 5, 3. मग हे रेषे जोडीतील कोण तिघं त्यांची बेरीज 180, म्हणजेच 2, 5, 4 यांची बेरीज 180. 2, 5, 4 म्हणजेच त्रिकोणाचे 3 कोण यांची बेरीज 180 अंश असते. ओके, सविस्तर लेखन केलेलं आहे, पाहूया. इथंपर्यंत आपण घेतले 1 आणि 2च्या डाव्या बाजूंची बेरीज बरोबर उजव्या बाजूंची बेरीज, दोन्ही बोला कोण BAC मिळवू, कोण BAC मिळवू. ओके, म्हणजे रेषीय जोडी तयार होते. हा DAB लिहिला, कोण EAC लिहिला, कोण BAC मिळवला. इथं कोण ABC, कोण ACB आणि कोण BAC मिळवला. परंतु हे तिघं रेषीय जोडीतील कोण आहेत त्यांची 180 बेरीज, म्हणून या तिघांची बेरीज 180. हे तिघं म्हणजे त्रिकोणाचे 3 कोण आहेत. ओके, कोण ABC अधिक कोण ACB अधिक कोण BAC बरोबर 180, म्हणजेच कोण A अधिक कोण B अधिक कोण C, म्हणजे इथला A कोण B आणि कोण C 180. ओके, त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, आपण सिद्ध केलं. त्यानंतर त्रिकोण MVN असा काढा की पाया VN बरोबर 6.3 सेमी, कोण V बरोबर 75 अंश आणि MV अधिक MN बरोबर 9 सेमी. ओके, म्हणजे त्रिकोणाचा पाया आणि उरलेल्या 2 बाजूंची बेरीज दिली असता त्रिकोण काढणे. म्हणजे हा पाया या ठिकाणी VN 7.3 सेमी दिलेलं आहे. ही VN आहे 7.3 सेंटीमीटर. इथं 7 झालेलं आहे, 7.3 म्हणजे 3.5ला 2 घरं, या ठिकाणी लहान घरं कमी आहेत. हे नाव आहे याचं VN बरोबर या ठिकाणी 7.3 सेमी. त्यानंतर फी जवळ या ठिकाणी 75 अंशाचा कोन करायचा आहे. दहा, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 80च्या मध्ये बरोबर 75 अंशाचा कोन केलेला आहे. आणि 75 अंशाचा कोन केलेल्या रेषेवरच या ठिकाणी बरोबर 9 सेंटीमीटर अंतर वर्तुळ कंपासमध्ये 9 सेंटीमीटर बरोबर अंतर घेतलेलं आहे आणि या ठिकाणी चाप मारायचे. ओके, 75 अंशाचा कोन करून हा जो आपण किरण YM काढलेला आहे तो M बिंदू आणि N जोडायचे आणि या MNचा आपल्याला लंबदुभाजक काढायचा आहे. त्याच्या निमपटेपेक्षा जास्त अंतर घेऊन MNचा लंबदुभाजक काढताना MNच्या निमपटेपेक्षा सर्वसाधारण निम्म येत असणार आहे, त्यापेक्षा जास्त आहे, खालीही चाप मारायचा आणि मग यम केंद्र ह्याचा तेच अंतर आणि आत्ताच काढलेल्या कंसांना छेदणारे चाप मारायचे अशा पद्धतीनं. आणि हे 2 बिंदू जे आहेत ते जोडायचे आहेत आणि वाढवायचे. हा लंबदुभाजक झाला MNचा आणि हा लंबदुभाजक जिथं YM या किरणाला छेदतोय तिथं सॉरी इथं K बिंदू घेऊया, कारण यम त्रिकोणाच्या नावातलं नाव आहे. YK किरण आहे. YK किरण आपण 75 अंश मापाचा कोन करून काढलेला आहे. या ठिकाणी NKचा लंबदुभाजक काढण्यासाठी मग निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन हे चाप मारलेले आहेत वरती खाली, पुन्हा K केंद्र घेतलेलं आहे आणि काढलेल्या कंसाला छेदणारे चाप मारलेले अशा पद्धतीनं. आणि हा जो छेदन बिंदू आहे कोणता, किरण YKला हा लंबदुभाजक जिथं छेदतोय तिथं M नाव द्यायचं आणि मग M आणि N जोडायचे. हा त्रिकोण झाला आपला
यम फी एन. ओके. या ठिकाणी यमवा यम व्ही आणि यम एन यांची बेरीज आपल्याला किती मिळायला पाहिजे? 9 मिळायला पाहिजे. ती मिळते. ओके. अशा पद्धतीनं आपण या त्रिकोणाचा सराव करावा. त्यातला चौथा आहे, जर एका त्रिकोणाच्या कोनांची मापे x अंश, x वजा 20 अंश व x वजा 40 अंश असतील तर प्रत्येक कोनाचे माप किती? या ठिकाणी त्रिकोणाचे 3 कोन दिलेले आहेत. त्या तिघांची 180 बेरीज. का तर त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून पहिला x वजा 20, x वजा 40 बरोबर 180. तिघांची बेरीज दाखवायची 180. x 3 वेळा आहेत, 1 2 3 म्हणून 3x. वजा वजांची बेरीज वजा असते म्हणून वजा 20 वजा 40 वजा 60. वजा 7 पलीकडे गेले 180 अधिक 60 240. पाठीमागे 3x आहे. x 3 गुणिले पलीकडे 2 240ला भागिले 3 8 आणि 3 0 0 म्हणजे xची किंमत 80 आली. म्हणजे पहिला कोन 80, दुसरा कोन x वजा 20 80 वजा 20 60, तिसरा कोन x वजा 40 80 वजा 40 40 अंश. 80 60 आणि 40 या तिघांची 180 बेरीज आहे. प्रश्न चौथा आहे, खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही दोन. या सोबतच्या आकृतीमध्ये किरण ए बी आणि बाजू डी समांतर आहेत. ओके. जर कोन बी ए सी हा 35 अंश आहे आणि या ठिकाणी कोन सी डी ई हा 53 अंशाचा आहे, तर कोन आपल्याला कोणता विचारला आहे? कोन डी सी ई आणि कोन ए सी डी विचारलेला आहे. पाहूया आपण. ए बी किरण आणि बाजू डी समांतर आहे. छेदिका आपण ए घेतली तर कोन बी ए सी आणि कोन सी ई डी हे एकरूप आहेत कारण व्युत्क्रम कोन आहेत. ओके. कोन बी ए ई आणि कोन ए ई डी व्युत्क्रम कोन एकरूप असतात. समांतर रेषाने एका छेदिकेने छेदले, मग हा 35 आहे तर हा 35. आता त्रिकोण सी डी ई आपण पाहिला. या त्रिकोणामध्ये तिघांची 180 बेरीज आहे. मग 53 आणि या ठिकाणी 35 या दोघांची बेरीज 88 झाली. मग 180 म्हणून 88 वजा केली तर हा 92 मिळाला. म्हणजे डी सी ई हा कोन 92 मिळाला. ओके. आणि कोन ए सी डी हा कोन डी सी ईचा रेषीय जोडीतला कोन आहे. म्हणजे 180 मधून 92 वजा केले उरले 88. म्हणजे ए सी डी या कोणाचं माप 88. याशिवाय ए सी डी हा बाह्य कोन आहे त्रिकोण डी सी चा. दूरस्थांतर कोणांच्या बेरजेबरोबर तो आहे म्हणजे 53 अधिक 35 बरोबर सुद्धा या ठिकाणी 88. ओके. इथं सविस्तर मांडणी केली आहे ही. ए बी समांतर डी यांनी छेदिका रेख ए घेतल्यास कोन या ठिकाणी डी कोन बी ए ई आणि कोन ए ई डी या ठिकाणी एकरूप आहेत. व्युत्क्रम कोन त्रिकोण डी ई सी मध्ये ह्या तिघांची बेरीज 180. तिघं हे मांडलेले आहेत, 3-3 अक्षरामध्ये मांडलेले आहेत हे कोन. त्यामुळे हा सी डी ई हा 53 आहे, हा 35 आहे. या तिघांच्या बेरजेमध्ये ह्या दोघांचं 53 आणि 35 माफी टाकायची. कोन डी सी ई मिळणार आहे आपल्याला आवश्यक असणारा. या दोघांची 88 बेरीज 180 मधून 88 पलीकडे गेले वजा होणार 180 मधून. कुठले 180? तिघांची 180 बेरीज. या दोघांची 88 180 मधून 88 गेले उरले 92. म्हणजे कोन डी सी ई 92 हा कोन डी सी हा 92 मिळाला. पुन्हा आता रेषीय जोडीतला कोन 180 मधून 92 गेले 88. इथं सविस्तर मांडणी केल्या. कोन ए सी डी अधिक कोन डी सी बरोबर 180. रेषीय जोडीतील कोन ए सी डी अधिक हा डी सी 92 आहे बरोबर 180. 180तनं 92 गेले 88. कोन ए सी डी बरोबर 88. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. भोसले सर जाकले या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा. बेल आयकॉन द्या आणि एका पाठोपाठ एक व्हिडिओ पहा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या, त्यामुळे अधिक प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद मित्रांनो.